गेल्या 8 दिवसांपासून महापालिकेकडून शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू आहे. मात्र फेरीवाल्यांबाबतचं धोरण अद्याप निश्चित झालेलं नसताना सुरू असलेली ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीनं केली आहे. मात्र फेरीवाल्यांचं धोरण अद्याप निश्चित झालेलं नसताना सुरू असलेली ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीनं केला आहे. फेरीवाल्यांच्या निवडून आलेल्या समितीला 2 वर्ष पूर्ण झाली असतानाही तिचं गॅझेट प्रसिद्ध झालेलं नाही. तसंच फेरीवाला समितीमार्फत फेरीवाला झोन निश्चित होणं आवश्यक असल्याचं समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. फेरीवाला कायद्याच्या अनुषंगानं कारवाई करण्यास आमची हरकत नाही, मात्र नियमांची अंमलबजावणी न करता थेट कारवाई केली जात असल्याची भूमिका त्यांनी मांडली. येत्या सोमवारी ज्योतिबा रोडवरील अतिक्रमणं हटवण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं जाहीर केलंय. या पार्श्वभूमीवर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज महाराणा प्रताप चौक इथल्या माजी महापौर RK पोवार यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत फेरीवाल्यांवरील सुरू असलेल्या कारवाईच्या संदर्भात येत्या 2 दिवसात महापालिका आयुक्त राजेंद्र भारुड यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच शहरातील फेरीवाल्यांवरील अन्यायकारक कारवाई तातडीनं थांबवावी, अन्यथा महापालिकेला हातगाड्यांसह घेराव घालण्यात येईल, असा इशारा समितीचे निमंत्रक RK पोवार यांनी दिलाय. यावेळी माजी महापौर महादेवराव अडगुळे, रघुनाथ कांबळे, दिलीप पोवार, राजू यादव, अशोक भंडारे, रियाज गाझी, महम्मद शरीफ शेख, समीर नदाफ, शेवंता जाधव, विठ्ठल येडगे यांच्यासह मोठ्या संख्येनं फेरीवाले उपस्थित होते.